डायनोसॉर पृथ्वीवरचा सगळ्यात ताकदवान प्राणी होता, पण आज तो अस्तित्वात आहे का? नाही. का? कारण डायनोसॉरने स्वतःमध्ये बदल घडवून आणले नाही. इतिहास साक्षी आहे, जो स्वतःमध्ये बदल घडवून आणतो तो प्रगती करतो आणि जो बदल घडवून आणत नाही तो नष्ट होतो. काळ कधीच थांबत नाही. काळ नेहमी बदलत राहतो आणि काळानुरूप जो बदल करतो तो प्रगती करतो. बघा, आजपासून 15 वर्षांपूर्वी आपल्या देशात भारतामध्ये टॉपचा मोबाईल कंपनीचा ब्रँड होता नोकिया. मोबाईल घ्यायचा म्हणलं की फक्त नोकिया. प्रत्येक घरामध्ये नोकियाचाच फोन असायचा. आज नोकियाचा फोन तुम्हाला सापडतो का? दिसतो का? नाही. का नाही दिसत? कारण या नोकिया कंपनीने स्वतःला अपडेट केलं नाही, स्वतःमध्ये बदल घडवून आणले नाही आणि मग अधिक सुविधा देणाऱ्या मोबाईल कंपन्या तयार झाल्या आणि त्यांनी अधिक चांगले मोबाईल दिले. त्यामुळे नोकिया हा ब्रँड जो आहे तो मागे पडला. आता अजून एक उदाहरण मला सांगा. लाईफ बॉय साबण सर्वांना माहित आहे? हो, लाईफ बॉय साबण सर्वांना माहित आहे. बघा, लाईफ बॉय साबण म्हणजे काय? लाल रंगाचा ठोकळा ज्याला सुगंध नाही, हा पण सगळ्यांना माहिती आहे. पण तरी सुद्धा आपल्या आजीच्या काळात असणारा लाईफ बॉय साबण आज पण टिकून आहे. का? कारण लाईफ बॉयने स्वतःमध्ये बदल केला. आकर्षक रंग, आकर्षक सुवास, आकर्षक आकार हे सगळे बदल स्वीकारून लाईफ बॉयचा लाईफ बॉय गोल्ड झाला आणि म्हणून तो आज सुद्धा स्पर्धेमध्ये टिकून आहे. मग स्वतःमध्ये बदल घडवून आणल्यामुळे प्रगती झाली अशी काही उदाहरणं तुम्हाला माहित आहेत का? कुणी सांगेल का मला? निरोप देण्यासाठी पत्र लिहायचे. पत्र पोहोचवायला 10 दिवस लागायचे. नंतर STD बूथ आलं. एक रुपये कॉइन टाकल्यानंतर 1 मिनिट बोलणं व्हायचं. नंतर मोबाईल आले. आपण घरात बसूनही खुर्चीवर आपण कुठेही निरोप पोहोचवू शकतो. आज ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक यावरून एक क्लिक केल्यावर आपण कुठेही निरोप पोहोचवू शकतो. व्हेरी गुड, अगदी बरोबर. बदल स्वीकारण्यामुळे प्रगती झाली. बदल स्वीकारण्याचं अजून उदाहरण कोणी सांगेल का? कोण सांगेल तर? नवीन अमन सांग तर. पहले जानकारी स्टोर करने के लिए कैसी टाइप, फिर CD और उसके बाद पेन ड्राइव, फिर क्लाउड स्टोरेज में अपन जानकारी स्टोर कर सकते हैं. इतिहास साक्षी आहे, ज्या गोष्टी बदलल्या नाही त्या नष्ट झाल्या. पूर्वी एक काळ होता, नोकरी लागली म्हणजे आयुष्यभर एकच काम करावं लागायचं. पण आता तसं नाहीये. जो स्वतःचं नॉलेज अपडेट ठेवतो, स्वतःमध्ये बदल घडवून आणतो, नवीन स्किल शिकतो, त्याचीच नोकरी टिकते. मित्रांनो, लक्षात ठेवा, बदल म्हणजे धोका नाही, बदल म्हणजे संधी आहे. नवीन तंत्रज्ञान स्वीकारा, नवीन माहिती स्वीकारा, नवीन ज्ञान अपडेट ठेवा. बघा, आपल्या घरात असणारा चाकू जर आपण तो वापरला नाही तर काय होईल रे? तो गंजून जाईल आणि त्याला आपण नेहमी वापरत राहिलो तर तो अधिकाधिक धारदार बनत राहील. तसंच आहे, आपण नवीन गोष्टी शिकत राहतो, नवीन ज्ञान घेत राहतो, तेवढा आपला मेंदू तल्लख बनत राहतो आणि आपण नवीन गोष्टींचा स्वीकार नाही केला तर मेंदूचंही वय आपल्या वयाप्रमाणे वाढत राहतं. म्हणून मेंदूला तल्लख ठेवण्यासाठी, प्रगती करण्यासाठी नेहमी नवीन गोष्टी शिकत राहिलं पाहिजे. लक्षात ठेवा, पाणी जिथे जातं तिथे स्वतःचा मार्ग तयार करतं, स्वतःची पद्धत वाहण्याची तयार करतं. पाण्यासारखं तुम्हीही राहा. जिथे जाल तिथे स्वतःचं ज्ञान, स्वतःचा मार्ग तयार करा, तरच तुमच्या प्रगतीमध्ये कुणीही अडथळा निर्माण करू शकणार नाही. समजलं?